नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्वरूपात आलेली आहे. मुंबई, पुणे, नागपूर सर्व व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. कालच डॉक्टर लहाने यांनी सांगितलं, तात्याराव लहाने यांनी, की तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत आणि कोरोनाचा प्रसार तर मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे, तरी देखील हे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. मग नेमका कोरोना कशा प्रकारचा आहे, लक्षणात काय बदल झालेला आहे का, नागरिकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. आपल्या समेत जेजुरीतील प्रख्यात आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुमित काकडे आहेत. डॉक्टर सुमितजी, ही कोविडची काही लक्षणं बदललीत काय पहिल्या टप्प्यात आणि या टप्प्यात? मी तुम्हाला प्रथमतः सांगू इच्छितो की पहिली लाट आणि दुसरी लाट ह्याच्यामध्ये पूर्णतः फरक आहे. पहिल्या लाटेमध्ये लक्षणं ही तुम्ही बघताल तर मार्च महिन्यामध्ये पहिली लाट आली. त्यावेळेस सांगण्यात आलं की बाबा सर्दी, खोकला, ताप असलं, रनी नोज म्हणजे नाक गळत असेल आणि उपचार केल्याशीही बाबा ट्रीटमेंटमध्ये काही ट्रीटमेंट देऊनही फरक पडत नसेल तर बाबा आपण कोरोनाची चाचणी करत असू. नंतर दुसरं लक्षण त्याच्यामध्ये आलं की लोकांना चव जायची आणि वासही येणंच, म्हणजे त्यांना स्मेलचाही डिटेक्ट होत नसायचा. त्यानंतर फक्त गुडघ्याखाली पाय दुखणे. त्यानंतर पुन्हा एक लक्षण आलं ते म्हणजे फक्त झोप लागणे किंवा अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे. त्यानंतर दम लागायला लागला की ज्याला म्हणतो आम्ही निमोनियामुळं हे कारण आहे. तर अशी लक्षणं आली. आता ह्याच्यामध्ये 2 सिम्पटम्स नवीन आलेले आहेत, म्हणजे सर्दी, खोकला, ताप. आता उलटी आणि जुलाब ही लक्षण त्याच्यामध्ये ॲड झालेलं आत्ताच्या ह्या नवीन लक्षणामध्ये दिसून येतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिली लाट ही जास्त करून ही ज्येष्ठ नागरिकांना हानी पोचवत होती, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये यंग जनरेशन जे म्हणतो आपण की जे 20 ते 40 वर्षातील ज्या वयोगटातील पिढी आहे, तर तेही पेशंट आम्हाला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहेत आणि त्यांनाही निमोनिया बसलेला आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आता या ठिकाणी. आता ऑक्सिजनच्या बेड उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. मग अशा परिस्थितीत नागरिकांनी प्राथमिक काय काळजी घेतली पाहिजे? मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की कोरोनामध्ये आपल्या प्रशासनाने एक सांगितलेलं आहे, माझी कुटुंब माझी जबाबदारी. ह्या नियमाचं काटेकोर पालन करणे. म्हणजे काय करणे, तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा बाहेर जाताना मास्क घालतोय की नाही हे सर्वप्रथम आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तो बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर करतोय की नाही, स्वतःचे हात असेल, पाय असेल, त्यानंतर तो स्वतःला म्हणजे सॅनिटाईज करतोय की नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात छोटी आणि मोठी गोष्ट म्हणजे हे पल्स ऑक्सिमीटर. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये एक हा पल्स ऑक्सिमीटर असावा. आणि माणसाने आत्ता ही वेव आहे म्हणून मी सांगतो बरं का, म्हणजे कुणालाही घाबरवण्याचंही नाही, की स्वतःचं ऑक्सिजन रोज सकाळी आणि संध्याकाळी चेक करणं फार महत्त्वाचं आहे. लक्षणं असू लक्षणं नसू, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं की आज कणकणी आली आणि उद्या गेली एखादी गोळी खाऊन. पण आपण हे बघणं आणि रोजच्या रोज ऑक्सिजन चेक करणं ह्या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या मी मानतो. आणि लक्षणं निर्माण झाल्यानंतर ताबडतोब आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण की जेवढ्या लवकर तुम्ही उपचार सुरू करताल तेवढी तुम्हाला ऑक्सिजनची गरज किंवा ऑक्सिजन बेडची गरज ही लागणार नाही, रेमडेसिवीरची गरज लागणार नाही किंवा तुम्हाला प्लाझ्माची गरज लागणार नाही. आत्ताच्या लाटेमध्ये असं दिसून आलेलं आहे की लोकांच्याकडे गांभीर्य राहिलं नाही आणि त्याच्यामुळं लोक बाहेर आजूबाजूला फिरतायत. कोरोना अनेक गावात गेलं तर काही नाही, आम्ही सरकारी गोळ्यांवरती बरे झालेलो आहोत, असं झालेलं होतं. पण त्याच्यामुळे अनेक 2 प्रकारच्या भावना लोकांमध्ये आलेल्या होत्या. त्याच्यामुळे लोकांनी आज बरं होईल, उद्या बरं होईल म्हणत ते झालेले ना. हा दुसरा स्ट्रेन हा म्युटंट म्हणतो आम्ही. तर ह्या स्ट्रेनमध्ये हॅपी हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी झालेली कळत नाही. असे मी बरेचसे पेशंट माझ्या हॉस्पिटलमध्ये मी स्वतः पाहिलेले आहेत की जे माझ्याकडे चालत आलेले आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची फार मोठी लक्षणं नव्हती.
परंतु त्यांची ऑक्सिजन लेवल ही 70, 65, 75 ह्या दरम्यान मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं लोकांनी ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य उपचार घेतला तर तुम्हाला रेमडेसिवीर, ऑक्सिजन ह्याची गरज भासणार नाही. परंतु योग्य वेळी योग्य तो सल्ला घेऊन योग्य ते उपचार पद्धती करणं ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता सध्या स्कोर वाढला, स्कोर कमी झाला, या शब्दाचा वापर वाढला, नेमकं काय स्कोर, काय भानगडे? आपल्या ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये जसं आपण डेंग्यूमध्ये आपण बघतो की बाबा आपल्या रक्तातील पेशी कमी होतात, त्याच प्रकारे आपल्या ह्या कोरोनामध्ये आपल्या फुफ्फुसामध्ये एक व्हायरल न्यूमोनिया नावाचा आजार होतो. आणि ह्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या व्हायरल न्यूमोनियामध्ये जो स्कोर आहे तर तो लोब्सची इन्व्हॉल्वमेंट किती आहे ह्या इन्फेक्शनमध्ये ते दर्शवतं. म्हणजे किती % लंग्स तुमचे डॅमेज झालेले आहेत. मग त्यांनी त्या लोबचे काही डिवायडेशन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिथे स्कोरिंग करतात. ते साधारणतः केल्यानंतर त्याचं एक इक्विव्हॅलंट काढतात. म्हणजे समजा तुमचा स्कोर जर 7 असेल तर 25 पैकी 7, तर मग 100 पैकी किती लंगची इन्व्हॉल्वमेंट आहे तर 7 चौक 28 म्हणजे 28% असं आहे. मग ह्याच्यावरती मेडिसिन काय आहे तर आपली जी काय टास्क फोर्स आहे आपल्या ह्याची, एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो 1-2 मिनटं. तर त्याची एक गाईडलाईन्स आपल्याकडे आहे. तर त्या गाईडलाईन्समध्ये त्यांच्या पद्धतीचे सगळे जे काही महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सची जी काही 23/3/2021ची जी काही गाईडलाईन्स आहे, तर मग त्याच्यानुसार प्रत्येक डॉक्टरांना जे DCSची असेल किंवा काय असेल तर त्यांना एक ट्रीटमेंट सांगितलेलं आहे. मग बाबा माइल्ड असेल तर कुठल्या प्रकारची मेडिकेशन थेरपी द्यावी, मॉडरेट असेल तर कुठल्या प्रकारची द्यावी, हे लक्षण असेल तर काय द्यावं, प्लाझ्मा कधी द्यावा, ॲक्टमेरा नावाचे इंजेक्शन म्हणजे टोक्लिझुमॅब नावाचे इंजेक्शन असेल, रेमडेसिवीर असेल, प्लाझ्मा असेल, हे कधी द्यावा, ह्या सर्व गोष्टींच्या गाईडलाईन्स ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलं भारतातलं प्रत्येक सेंटर हे त्या गाईडलाईन्सनुसार काम करतं. त्यासाठी HRCT स्कोर हा महत्त्वाचा असतो, कारण की त्याच्यामुळं डॉक्टरांना लंग्सची इन्व्हॉल्वमेंट कळते. त्यामुळं त्यांचं सॅच्युरेशनचा त्यांना अंदाज म्हणजे ऑक्सिजन लेवल शरीरामध्ये किती असं होऊ शकते ह्याचा अंदाज येतो आणि त्यामुळे ट्रीटमेंट करण्यासाठी सोपं जातं. तर हा स्कोर तपासण्यासाठी एक्सरेचा उपयोग होतो का आणखी काही तपासण्या कराव्या लागतात? नाही, स्कोर तपासण्यासाठी स्कोरमध्ये आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला HRCT म्हणजे CT स्कॅन छातीचा करावा लागतो आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. कारण की बऱ्याचदा अनुभवाचे हे बोलेत की बऱ्याचदा एखाद्या पेशंटचा कोविडचा रिपोर्ट हा निगेटिव्ह असतो, RT-PCR किंवा अँटीजन पण बऱ्याच वेळा. म्हणजे त्या टेक्निकल गोष्टी आहेत, कारण की ते आपण एक वर्कर तो स्वॅब घेत असतो, त्याच्यामध्ये काही गोष्टीमध्ये चुकाही होऊ शकतात, त्यामुळे कदाचित त्या गोष्टी असू शकतात. परंतु HRCT केल्यानंतर जे काही रिपोर्टिंग होईल ते एकदम परफेक्ट आणि कॉम्प्युटराईज मशिनरी असल्यामुळे ते ट्रू असतं. आणि बऱ्याच वेळा असं लक्षात आलं की पेशंटचे टेस्ट निगेटिव्ह आहे आणि स्कोर हा 5 आहे, 7 आहे, 10 आहे, 15 आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा की ती तपासणी गरजेची आहे की जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा आपल्याला कुठपर्यंत इन्फेक्शन बसलेलं आहे, मग आपल्याला दम का लागतो आहे, श्वास घेण्यास त्रास का होतो आहे, तर ही सगळी लक्षणं आपल्याला कळून येऊ शकतात. आता कोविडबाबत अद्याप कुठलंही औषध उपलब्ध नाही. कोविडचं लसीकरणही चालू आहे. नेमकं 2-2 लसीकरण केल्यानंतर देखील काही जणांना कोरोना झालेला आहे. मग याबाबत नागरिकांनी नेमकं काय करायचं आणि डॉक्टर मंडळी कशा प्रकारचे उपचार करतायत? मी सर्वप्रथम लसीकरणाबाबतीत बोलेल. आपल्या शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस आपल्या भारतातील शास्त्रज्ञाने अहोरात्र कष्ट करून ती लस निर्माण केलेली आहे. अनेक लोक लस बाबतीत गैरसमज पसरवत आहेत की मला लस घेतल्याने असा त्रास झाला, लस घेतल्याने तसा त्रास झाला. तर ते तसं काही नाही आहे, कारण की अँटीबॉडीज तयार होताना त्यानुरूप लक्षणं निर्माण होणं हे साहजिकच आहे पहिली गोष्ट. तर मी एकच सांगू इच्छितो, तर जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर तुमच्या एखाद्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या मनात जर शंका असेल तर तुमच्या मनात तर डोललं की बाबा मला लस घ्यायची उद्या परवा काय नाही, तर तुम्ही तुमच्या त्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की सर मला आत्ता असं आहे, मला हे सिम्पटम्स आहेत, तर मी लस घेऊ का,
माझ्या ह्या गोष्टी आहेत, तर ते गोष्टीही त्या गोष्टीतून महत्त्वाच्या आहेत. हे अनेक रिसर्चमधून लस तयार झाली, त्यामुळे ती सगळ्यांसाठी सेफ आहे. प्रेग्नंट लोक सोडली तर ती सर्वांसाठी सेफ आहे. त्याचप्रमाणे ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्यांनी पण एक साधारणतः 30 ते 40 दिवसानंतर लस घेणं सांगितलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी सेफ आहे. परंतु मी एक स्वतःहून सांगू इच्छितो की लस घेत असताना, म्हणजे हा माझा स्वानुभव आहे की लस घेत असताना तुम्हाला किमान 6 ते 7 दिवस तरी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं नसावीत, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण की बऱ्याचशा वेळा माझ्याकडे 2 पेशंट ॲडमिट झालेले आहेत की अजूनपर्यंत आपल्याकडे एक निरक्षरता म्हणतो की लस म्हणजेच मेडिसिन आहे. म्हणजे माझ्याकडे 2-4 लोक गावाकडची आली आणि ते मला म्हणायला लागले की सर, ती आता कोरोनावरची लस आली ना, मग ती लस द्या, माझा पेशंट बरा होईल. म्हणजे वॅक्सिन आणि मेडिसिन ह्याच्यामधला फरक अजूनपर्यंत आपल्या लोकांना कळला नाही. त्यामुळे अनेक लोक असे आहेत की ज्यांना सर्दी, खोकला, तापाची लक्षणं होती तरी त्यांनी जाऊन लस घेतलेली आहे आणि ते पुढे जाऊन पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. म्हणजे जर का तुम्हाला लस घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः त्या प्रमाणात, तुम्हाला कुठलेही 2-4 दिवस अगोदर त्या प्रकारची लक्षणे नसू नयेत. म्हणजे लस घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता तात्याराव लहानेंनी डॉक्टरांनी सांगितले की 3री लाट येण्याची शक्यता आहे. तुम्ही ही तर फार भयानक असेल. मग लोकांनी, नागरिकांनी कशा प्रकारे सावध राहिलं पाहिजे? इथून पुढचं जे संकट येणार आहे त्यासाठी अगोदरच काय काळजी घेतल्या पाहिजे? मी प्रथमतः एक सांगू इच्छितो, आरोग्य यंत्रणा असेल, प्रशासन असेल, ह्या सर्वांवरती फार मोठा ताण आहे. त्यामुळं नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं, वेळच्या वेळेला औषधोपचार करून घेणं, लक्षणं दिसली तर लवकर जाऊन दाखवणं डॉक्टरांना, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून जी माझी कुटुंब माझी जबाबदारी, जे प्रशासनाने घातलेले नियम आहेत ना, ते नियम काटेकोरपणे पाळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मास्क कसं लावणं, कशा पद्धतीने आपण इम्प्लिमेंटेशन त्या प्रत्येक शासनाच्या नियमाचं करतो आहे, हे पण ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि जर 3री लाट येणार असेल म्हणत असेल तर हा प्रशासनासाठी फार मोठी धोक्याची घंटा असू शकते, असं मला तरी वैयक्तिक वाटतं. कारण की आत्ताच आम्हा सर्व डॉक्टरांना नागरिकांची झालेली हेळसांड ही आम्हाला स्वतःला तरी आणि मला स्वतः वैयक्तिक पाहवत नाही. कारण की नागरिकांना बेडपासून, रेमडेसिवीरपासून, ऑक्सिजनपासून ह्या सर्वांसाठी झगडावं लागतं आहे. बेड मिळेल का, व्हेंटिलेटर मिळेल का, ऑक्सिजन मिळेल का, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना पाठपुरावा, म्हणजे पेशंट पाहिजे का, ह्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा. अशा परिस्थितीत आज भारतातील प्रत्येक डॉक्टर आणि मेडिकल फील्ड आता या ठिकाणी मध्ये आलेली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते परंतु डेथ रेट मात्र कमी आहे. काय नेमकी परिस्थिती काय? डेथ रेटचा जर विषय घेतला तर ते आकडेवारीच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण की ते बोलणंही माझ्याकडून उचित ठरणार नाही. परंतु मी एकच सांगू इच्छितो की डेथ रेशिओ कमी झाला आहे किंवा काय झालं, हे म्हणजे आपणच आपलं केलेलं मानसिक समाधान मी म्हणेल. आज मी माझ्या डोळ्यासमोर 20 ते 40 वर्षाच्या मुलांना, ज्यांना कोरोना हा झालेला आहे, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे की 20 ते 40 वर्षांची जी काही मुलं आहेत तर त्यांना झालेला मी बघितलेला आहे की जो रेशो हा मागच्या वर्षी नव्हता. डेथ रेशोच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, परंतु मी एकच सांगेल की प्रशासनाने आणि आपल्या केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, ह्याने पूर्ववत जर 3री लाट येते हे माहिती असेल आणि येणार असेल तर त्याप्रमाणेच्या उपाययोजना आपल्या त्या भागात कराव्यात की जेणेकरून आपण पेशंटच्या बाबतीत किंवा नागरिकांची जी होणारी जी हेळसांड आहे ती आपली थांबू शकेल. कोरोना रोगाची भीती घेऊन किंवा धास्ती घेऊनच अनेक रुग्णांना त्रास झालेला आहे. याबाबत तुम्ही कशा प्रकारे रुग्णांना दिलासा द्याल? आता मी एक आमच्या हॉस्पिटलच्या बाबतीत सांगतो की मी फार मोठ्या प्रमाणात माझ्या स्टाफबद्दल मी प्राऊड फील करतो आहे आत्ता सध्या. कारण की मला माझ्या प्रत्येक पेशंटचा एक फीडबॅक आहे की बाबा तुमच्या इथं एकदम फ्रेंडली वातावरण आहे किंवा काय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना जरी झाला तरी तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिलेलं असेल, बातम्यांमध्ये किंवा अनेक वृत्तपत्रामध्ये बघितलेलं असेल की बाबा की कोरोना होऊन पण
HRCT स्कोअर जास्त असून पण काही लोकांनी, आजींनी, आजोबांनी, ज्यांचं वय 70-80 वर्ष, त्यांनी कोरोनावरती मात केलेली आहे. त्याच्यामुळं जर योग्य उपचार घेताय तर तुम्हाला कोरोनामध्ये नक्कीच यश आहे. कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही आहे. काही गाईडलाईन जी महाराष्ट्र टास्क फोर्सने त्याप्रमाणे तुम्ही उपचार छान प्रकारे घेतले तर कुठल्याही प्रकारचा अपाय आपल्या शरीराला होत नाही. त्यामुळे स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स ठेवणे, आत्मविश्वास ठेवणे आणि मला काय होणारच नाही अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये ठेवून काम करणे. जे रेग्युलर काही गोष्टी असतील, म्हणजे जसं एखाद्या आजारासाठी तुम्ही ॲडमिट होता तसंच ह्याही आजारासाठी लक्षणं दिसल्यानंतर ॲडमिट व्हा. कोरोना झाला आहे म्हणून ॲडमिट होऊ नका, असं माझं वैयक्तिक मत आहे. अशा प्रकारे कोरोनाला घाबरू नका, त्याला सामोरे जा. निश्चितपणे कोरोना बरा होतो. ज्या जनरल गाईडलाईन टास्क फोर्सने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. ताबडतोब तपासणी करा. दुर्लक्ष करू नका. कोरोनावर निश्चितपणे आपण मात करू. अशा प्रकारचे सकारात्मक उद्गार डॉक्टर सुमित काकडे यांनी काढलेले आहेत. धन्यवाद.